निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि ही वाढ थेट 25 रुपयांपर्यंत जाऊ शकते। ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे। आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। निवडणुका संपल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय। विशेष म्हणजे ही वाढ तब्बल 25 रुपयांपर्यंत होऊ शकते असं म्हटलं जातंय। अंदाजानुसार विधानसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर इंधन दरात वाढ होण्याची शक्यता आहे। 29 एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे आणि तोपर्यंत दरवाढ होणार नाही असंही सांगितलं जातंय। म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवायचे असतील तर ते 29 एप्रिल नंतरच वाढवले जाऊ शकतात। सध्या कच्च्या तेलाचा दर हा $112 प्रति बॅरेलच्या आसपास आहे। या वाढत्या दराचा परिणाम म्हणून पेट्रोलच्या किमती 25 ते 28 रुपये प्रति लिटर पर्यंत वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारताला आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात। आयात प्रमाण 13 ते 15% घटलं असलं तरी खर्च मात्र वाढलेला आहे। त्यामुळे हा अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी इंधन दरवाढ केली जाऊ शकते। मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचाही हा केवळ अंदाज आहे। प्रत्यक्षात निवडणुका संपल्यानंतरच दर किती वाढणार आणि वाढणार का हे स्पष्ट होईल। यावर आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।